पाल तर इतका नौका आहे, अजून तो 22 वर्षाचाच आहे। ज्यावेळेस भाषण करायला तिथं पहिल्यांदा शिवम उठला, जयस्वाल म्हणला मला भाषण करायला नका सांगू, मला काही जमत नाही। म्हणलं फक्त नमस्कार आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं करून ये, परंतु नौका आहे तो पण असाच तयार होईल। चांगले चांगले खेळाडू नाही। रोहित, तुम्ही आता इथनं पुढं ह्या 2020 खेळणार नाही, परंतु 2020 बघत असताना रोहितची आठवण आल्याशिवाय भारत कधी गप्प बसणार नाही। त्याबद्दल रोहित शर्माचं पण मी मनापासून त्याच्या सगळ्या टीमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्याच्या मनात पुढच्या एकंदरीत वाटचालीमध्ये जे जे त्याचं स्वप्न असेल ते स्वप्न त्याचं आणि त्याच्या सगळ्या सहकारी मित्रांचं साकार करण्याच्या करता निश्चितपणे परमेश्वरांनी त्याला प्रेरणा देऊ, त्याच्या पद्धतीचे आशीर्वाद देऊ। टिपका लावूया आणि दृष्ट लागून देऊ नका। खूप काही आठवणी आहेत आणि ज्या पद्धतीनं तुमच्या माझ्या भारतातले सगळे भारतीय ह्या क्रिकेटवर प्रेम करतात, अशा प्रकारचं प्रेम जगात कुठं पाहायला मिळत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे। पण एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे, ह्यावेळेसच्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचा संघ खेळायला आला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी खेळ केला पहिल्याच ह्याच्यात, पुढे निश्चितपणे एक चांगली टीम ती पुढे येणार आहे। अर्थात त्याच्यात आपल्याही भागातले काही खेळाडू होते, आपल्याला नाकारता येणार नाही, परंतु मला मनापासून रोहित शर्माचं, सूर्यकुमार यादवचं, म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला, तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता। त्याच्यावर सूर्यकुमार यादव, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक। संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला। रोहितनं सांगितलंच नसता घेतला तर तुला बघितलंच असतं, पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं, आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं। आमचे लोक फार वेडे आहेत, जिंकल्यानंतर एवढा उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत। आपल्या इथला खिलाडूपणा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु आज मला आवश्यक सुनील गावस्कर जी असतील, दिलीप वेंगसरकर जी असतील, धोनी असेल, ह्या सौरव गांगुली असेल, ह्या सगळ्यांची, सचिन तेंडुलकर जी असतील, ह्या सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत की त्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भारतामध्ये हे क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम, रुजवण्याचं काम आणि तो खेळ आपला सगळ्यांचा करण्याचं काम केलेलं आहे। खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत। वानखेडेवर पण अशाच प्रकारची गर्दी झालेली होती, ज्यावेळेस 83 साली कपिल देवनी तो वर्ल्ड कप जिंकून आणलेला होता आणि त्यावेळेस सूर्यकुमारनी आत्ता जे काम केलं ते त्यावेळेस कपिल देवनी केलेलं होतं, त्याची पण आठवण आपण कधी विसरता कामा नये। जयस्वाल तर इतका नौका आहे, अजून तो 22 वर्षाचाच आहे। ज्यावेळेस भाषण करायला तिथं पहिल्यांदा शिवम उठला, जयस्वाल म्हणला मला भाषण करायला नका सांगू, मला काही जमत नाही। म्हणलं फक्त नमस्कार आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं करून ये, परंतु नौका आहे तो पण असाच तयार होईल। चांगले चांगले खेळाडू नाही। रोहित, तुम्ही आता इथनं पुढं ह्या 2020 खेळणार नाही, परंतु 2020 बघत असताना रोहितची आठवण आल्याशिवाय भारत कधी गप्प बसणार नाही। त्याबद्दल रोहित शर्माचं पण मी मनापासून त्याच्या सगळ्या टीमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्याच्या मनात पुढच्या एकंदरीत वाटचालीमध्ये जे जे त्याचं स्वप्न असेल ते स्वप्न त्याचं आणि त्याच्या सगळ्या सहकारी मित्रांचं साकार करण्याच्या करता निश्चितपणे परमेश्वरांनी त्याला प्रेरणा देऊ, त्याच्या पद्धतीचे आशीर्वाद देऊ, अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्याकडनं विनंती करतो। आणि खूप एक चांगला कार्यक्रम इथं घडून आणल्याबद्दल आणि चारही खेळाडू इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं तमाम महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं स्वागतही करतो, अभिनंदनही करतो, रजा घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र।